बघता बघता 4 महिने भुरकन उडून गेले. या 4 महिन्यात बाकी काही बदललं नसलं तरी एक गोष्ट मात्र नव्याने ऍड झाली होती. ती म्हणजे आपला आगाऊ विष्णू डॅड झाला होता. रीटाने त्याला त्याचंच मिनी व्हर्जन दिलं होतं, जे दिसायलाही अगदी त्याच्या बापावरच गेलेलं. हा आता स्वभावाने तसं होऊ नये म्हणजे झालं. त्या पिल्लाच्या येण्याने पूर्ण मेन्शन आनंदाने भरून पावलेलं. किटो बेबी तर जाम खुश होत्या. तो छोटासा कापसाचा गोळा बघून तिला इतका काय आनंद व्हायचा की विचारूच नका. आणि आज त्याच बेबीचं बारसं आणि आपल्या नीरवची एंगेजमेंट होती, ज्याच्या लगबगीत सियाने पूर्ण अग्निहोत्री मेन्शन हलवून ठेवलं होतं. अग्नेयने त्याच्या आत्या आणि डॅडला अमेरिकेला ट्रीटमेंटसाठी पाठवलेलं. त्यांच्या मनावर आणि शरीरावर झालेल्या जखमा भरायला थोडा टाइम तर लागणार होता. घरातले बाकी कोणी अजूनही त्यांना भेटले नसले तरी अग्नेय आणि विष्णू महिन्यातून एकदा तिकडे जाऊन यायचे. त्यातही अग्नेय अजून त्यांच्या समोर गेला नव्हता. त्याची त्याच्या डॅडला फेस करायची हिम्मतच होत नव्हती. पण तो आल्यावर डॉक्टर्स कडून एकूण एक गोष्टीची अपडेट मात्र आवर्जून घ्यायचा. बट आपले विष्णू मात्र बिनधास्त त्या दोघांच्याही समोर जायचा. आत्यांनी विष्णूला ओळखलं असलं तरी अग्नीचे डॅड त्याला ओळखत नव्हते. शेफ दादा, आजचा मेन्यू जो ठरवलाय त्याची पूर्ण तयारी झाली आहे ना? नको त्यावेळी मला नसता गोंधळ नको आहे. आणि हो, इकडे सिया किचन मध्ये कॉफी आणि चहा करत काही राहिलंय का आठवत एक एक गोष्टी सांगत होती. दोन्ही कार्यक्रम घरातल्या घरातच करायचे ठरल्याने तिच्या खांद्यावर भरपूरच ओझं आलेलं. पण त्यातही ती स्वतःचं बेस्ट द्यायचा पुरेपूर प्रयत्न करत होती. हो मॅडम, सगळी तयारी झाली आहे आणि डोंट वरी, नवीन काही ऍड झालं तर आम्ही ते मॅनेज करू. त्या हेड शेफने तिला अगदी अदबीने उत्तर दिलं. तेव्हा कुठे जाऊन सिया काहीशी रिलॅक्स होत स्टाफच्या मदतीने ट्रे घेऊन हॉलमध्ये आली, जिथे अग्नी आणि विष्णू आजी आजोबा आणि सुवर्णा सोबत बसले होते. अग्नीने आजोबांनाही इथेच बोलावून घेतलं होतं, पण त्यांना आणि सुवर्णाला अजूनही त्याच्या डॅड बद्दल सांगितलं नव्हतं. अग्नी, अरे तुझं लग्नही घरातल्या घरातच झालं. निदान आरवचं लग्न तरी मला मोठ्याने करायचं होतं. सुवर्णाच्या आवाजात हलकी नाराजी होती. मॉम, हा माझा नाही तर आरवचा स्वतःचा डिसिजन आहे. त्याला गोष्टी थोडक्यात करायच्या आहेत म्हटल्यावर मी त्याला फोर्स नाही करू शकत. अग्नेय बोलतच होता की तो सियाने हसत मुखाने त्याच्या समोर कॉफीचा कप पकडला. तसं त्याच्याही ओठांवर स्माईल आली. ती म्हणजे त्याचा एनर्जी बूस्टर होतं. तिची एक स्माईलच त्याला पूर्ण रिलीफ फील करवून जायची. दादा, हे दूध बहिणीला नेऊन द्या. सियाने रीटासाठीही स्टाफ कडून दुधाचा ग्लास पाठवला. बेबी झाल्यापासून सिया रीटाच्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेत होती. सिया, अगं ती आता येऊन तिला हवे ते घेऊन जाऊ शकते. तू तिचा लाड करणं बंद कर बघू. अशाने बिघडेल ती आणि मग उद्या इथून गेल्यावर मला सगळं महाग पडेल. विष्णू त्याची कॉफी घेत गंभीर चेहरा करत उसासा सोडला. खूप दिवसांपासून त्याचा आणि रीटाचं त्यांच्या फ्लॅटवर शिफ्ट व्हायचं चालू होतं. आता बेबी ही 3.5 महिन्याचं झाल्याने त्यांना इथे थांबणं योग्य वाटत नव्हतं. काहीही झालं तरी हे त्यांच्या मित्राचं घर होतं. मग असं किती दिवस ते इथे राहणार होते ना? दादा, मी आधीही सांगितलंय मला या विषयावर बोलायचं नाही. आणि आता जर तुम्ही उगाच तो विषय ताणला तर मी आत्ताच भांडायला सुरू होईन. सियाने विष्णूला दटावत
आजी आजोबा आणि सुवर्णालाही चहा दिला. पण तिच्या ओरडण्यावर इथे विष्णूने केविलवानं तोंड करून असं काय अग्नीकडे बघितलं की त्याला क्षणभर शाळेत असल्याचीच फिलिंग आलेली. पण अग्नीने त्याच्या बघण्यावर तुमचं तुम्ही बघून घ्या या आविर्भावात खांदे झटकले. सिया राणी, तू तरी समजव ना आरवला, तो तुझा तर सगळं ऐकतो ना. आपल्या घरातलं शेवटचं लग्न आहे हे, मग असं कसं साधेपणाने करायचं बरं. सुवर्णाचं मन अजूनही त्याच मुद्द्यावर अडकलेलं बघून आजीने तर डोक्याला हातच मारला. त्यांच्या सुनेला विषय पकडून धरायची आजकाल खूपच सवय लागलेली. मॉम, मला तुमचं मन कळतंय, पण आपण फक्त साखरपुडा घरातल्या घरात करत आहोत. पण माझ्या आरूचं लग्न मात्र धूमधडाक्यातच होणार. त्याच्या लग्नाला पूर्ण मुंबईला आमंत्रण देणार मी, आणि तेव्हा आपलं पूर्ण कुटुंबही एकत्र असणार. सियाने शेवटचं वाक्य बोलताना आशेने अग्नीयकडे पाहिलं, तर त्यानेही समाधानाने होकारार्थी मान हलवली. सुवर्णा, अगं हा साखरपुडा फक्त एक विधी म्हणून करतोय आपण. मी तर ह्याचीही घाई केली नसती, पण त्या भुरट्याची लक्षणं बघता मला त्या दोघांना एका छताखाली ठेवायचंही आता टेन्शन यायला लागलं. म्हणून म्हटलं निदान अंगठीचा कार्यक्रम तरी उरकून घ्यावा. आजीच्या या स्पष्ट बोलण्यावर सियाने लाजून चेहराच फिरवला. बाकी सर्वांनीही चेहरे इकडे तिकडे केले. आपल्याच नातवाचे धिंदोडे काढतानाही ही म्हातारी काय मागे पुढे बघत नव्हती. आजीचा स्वभाव तर खूपच पारदर्शक होता. वहिनी, पण इथे आजीच्या बोलण्यावर सदम्यात गेलेले सगळे आरवच्या त्या किंचाळण्याने खाडकन भानावर आले आणि सगळ्यांच्या नजरावरून पळत येणाऱ्या आरववर पडल्या. तो आता तसाच शर्टलेस खाली आलेला. ते बघून इथे अग्नेयचे डोळे किंचित बारीक झाले ना. आरू, अरे सावकाश बाबा. त्याला इतक्या फास्ट खाली येताना बघून इथे सियाच्या काळजाचा ठोका चुकला. हा मुलगा नेहमी इतक्या घाईत का असतो हेच तिला समजायचं नाही. वहिनी, हे बघ. आरवने अक्षरशः रडकुंडीला येत त्याच्या हाताला बटन दाखवत त्याचा कुर्ताही समोर केला. अरे देवा, हे बटन कसं तुटलं? अहो, असल्या कुठल्या फालतू डिझायनरला तुम्ही ह्याचा एंगेजमेंट कुर्ता बनवायला सांगितलेला, ज्याने लाखभर पैसे घेऊनही या कुर्त्याचं साधं बटन नीट शिवलं नाही. आरवचा उतरलेला चेहरा बघून सियाने रागातच अग्नीकडे पाहिलं. त्याच्या कपड्यांची जबाबदारी त्यानेच तर घेतलेली, पण आता सियाला विनाकारण त्याच्यावर वटारताना बघून इथे अग्नेयचंही तोंड आकसलं ना. प्रिन्सेस, त्याने व्यवस्थितच पाठवलं होतं, पण कालपासून तुझ्या गुणी बाळाने हा कुर्ता 20 वेळा तरी ट्राय करून झाला असेल. अगं, एखादं कापड 10 वेळा वापरलं तरी झिजून जातं, तिथे या कुर्त्याचं बटन कसं टिकेल? अग्नीने काहीस रागातच आरवकडे पाहताच त्याने तर नजर चोरली. भाई, मी तर फक्त नीट बसतोय का ते बघत होतो यार. आरवचं तोंड अजूनच खाली पडलं. आता असंच जाऊन खाली जमिनीला टेकू नये म्हणजे झालं. भुरट्या, तू बघत नव्हतास तर तू त्याला घालून घालून झिजवत होतास. अरे, एखादा माणूस असं किती वेळा ट्राय करतो रे. ते पण सोड, पण 20 वेळा कोण ट्राय करतं? त्याचं ऐकून इथे आजीचं डोकं आता चांगलंच फिरलं. या मुलाने एक नुसता सर्वांना मनस्ताप आणला होता, पण सियाच्या लाडासमोर त्याला कोणाला काही बोलताही यायचं नाही. वसू, अगं शांत हो. अगं, इतक्याने ओरडून तुझा बीपी का वाढवून घेत आहेस? आपल्या बायकोला इतकं खवळलेलं बघून आजोबांना तर तिचीच काळजी वाटली.
अहो, या कार्ट्याच्या आशीर्वादाने माझा बीपी कधी नॉर्मल तरी होणार आहे का? आजीचा भरलेला श्वास बघून सियाने पटकन तिला पाणी दिलं. उगाच म्हातारीला काही झालं तर त्यांचा आजचा प्रोग्राम कॅन्सल व्हायचा. आरव, बाकी सर्व सोड, तू असा खाली का आलाय? कपडे कमी पडलेत का तुला? अग्नेयचं लक्ष अजूनही आरवच्या बॉडीवर होतं. ते बघून इथे आरवचे ओठ रुंदावत त्यालाही खोडी सुचली. म्हणजे ह्या मुलाच्या अंगात तरी किती गुण म्हणायचे ना. ओहो भाई, जलस हा? माझी बॉडी तुझ्या आणि विष्णुदापेक्षा जास्त बेटर आहे म्हणून जळतोय ना तू. बट डोंट वरी, ही फिजिक्स तर मी माझ्या वहिनीला इम्प्रेस करायला बनवलीये. वहिनी, माझी बॉडी कशी आहे ग? भाईपेक्षा भारी आहे ना? आरव त्याच्या हातातला कुर्ता सोफ्यावर टाकत छाती फुगवत पुढे आला. तशा इथे अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. त्याच्याच समोर हा मुलगा त्याच्या जाणाला इम्प्रेस करायच्या गोष्टी करत होता. हा मुलगा आज एंगेजमेंटच्या दिवशीही मार खाणार वाटतं. विष्णूला तर आरवचं भविष्य आठवूनही आता खूप हसू येत होतं. शांत बसलेल्या आगीला भडकवायचं काम करत होता तो. हो आरू, तू बेस्ट आहेस राजा. बरं चल, आता मीच तुझं हे बटन शिवून देते. इथे आता नसत्या विषयावर महाभारत सुरू व्हायच्या आतच सियाने पटकन आरवचा हात पकडून ती त्याला घेऊन जाणार की प्रिन्सेस. तोच मागून तिचा राक्षस गुरगुरला ना. तसं इथे सियाने डोळे मिटत मनातच डोकं बदलून घेतलं. या दोन्ही भावांच्या मधात नेहमीच तिचं सँडविच व्हायचं. इकडे इकडे आहे मी. तिला तसंच पाठमोरं हुबा बघून अग्नेयची नजर अजूनच बारीक झाली. पण आता सियाला पलटण्यापासून पर्याय नाही बघून तिने जीव मुठीत घेऊनच मागे वळून पाहिलं तर तिचे पती परमेश्वर आता चांगलेच कोपलेले दिसत होते. अहो, तिला तर तिच्या या रावणाला कसं समजवावं तेच तर समजायचं नाही. कधी कधी तर आरवपेक्षा जास्त लहान तर तोच वाटायचा तिला. माझ्यापेक्षा ह्याची बॉडी जास्त भारी आहे का? रिअली जाना? घ्या, साहेबांच्या तर ही गोष्ट इगोवर आलेली दिसतीये. अहो, काय नको त्या गोष्टी पकडून बसलाय. आज संध्याकाळी घरात 2-2 फंक्शन आहे, पण कोणाला काही आहे का बघा. मॉम, आजी, अहो भरपूर काम राहिलेत ना. सियाने पूर्ण शिताफीने विषयच बदलला. तसा इथे विष्णू सोबत आजोबाही गालात हसले. तिची गोंडी त्यांना समजत होती. हो हो, भरपूर भरपूर कामं आहे. चल बाई सुवर्णा, सिया तू पण चल. आजी लगबगीत उभ्या राहिल्या. हो हो चला. सुवर्णानेही युद्ध सुरू व्हायच्या आधीच शरणागती घेतली. तेच ना, चला चला, खूप कामं पडले. सिया संधीचा फायदा घेत तिथून पळणार की तोच अग्नेयने पटकन पुढे येत तिचा हात पकडला. तशी ती बावरलीच. आज काय उत्तर दिल्याशिवाय तिची सुटका नव्हती. अहो, आता मात्र तिनेच इवलूस तोंड करून अग्नेयकडे विनंतीच्या नजरेने पाहिलं. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. अग्नेय आता त्या गोष्टीला पकडूनच बसला. वहिनी, तू एकदाच भाईच्या तोंडावर बोलूनच टाक. आता माझी बॉडी त्याच्यापेक्षा बेस्ट आहे तर आहे. यात खोटं बोलण्यासारखं काय आहे? आणि भाई, यात जळण्यासारखं तरी काय? आरव फुल ॲटिट्यूड मध्ये बोलतच सुटलेला की अग्नेयने एका हातानेच त्याचं टी शर्ट अंगावेगळं करताच इथे आरवचा आवाज घशातच अडकला. अग्नेयची ती ब्रॉड मस्क्युलर बॉडी, हेवी मसल्स आणि 6 पॅक ॲब्स बघूनच
आता आरव रडायचाच बाकी राहिला. विष्णूला तर आरवचे एक्सप्रेशन बघून आता हसू आवरताच आलं नाही आणि तो जोर जोरात हसू लागला. वहिनीचं हे गोडवालं बाळ काही बोलत होतं का? अग्नेय आणि आरववरची बारीक नजर त्याच्या जाणावरही टाकताच तिने झुकवलेली मान बघून त्याला हसूच आलं. रात्री ज्या देहाच्या स्पर्शात ती मधोश व्हायची त्याच देहाला बघून तिला आता लाजताना बघून त्याच्याही गालावर हलका ब्लश पसरला. भाई, असू दे काय, भले तुझ्याकडे 6 बिस्किटं असली तरी माझ्याकडे 4 तरी आहेत ना. मी तर त्यातच खुश आहे. मला तर बाबा कशाची जास्त हाव नाही. वहिनी, तुझं झालं की ये, मी वाट पाहतोय. इकडे अग्नेय समोर हवा फुस होताच आरवने तर स्वतःची इज्जत निघायच्या आधीच तिथून धूम ठोकली. तसं सियाही तिथून सटकणार की अग्नीने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं आणि दुसरा हात तिच्या कमरेत घातला. अहो, काय करताय? सगळे आहेत ना इथे? सियाला तर सर्वांसमोर अगदी लाजल्याहून मेल्यासारखं झालं. या माणसाला लाज नसली तरी तिला तरी होती ना. तुलाही माहीत आहे ना जाणा, जोपर्यंत माझं उत्तर भेटणार नाही मी तुला सोडणार नाही. अग्नीने अजूनच तिला जवळ ओढत तिचा चेहरा वर करताच ती बिचारी तर लाजून त्याच्या मिठीत शिरली. खरंच हा माणूस तिला काही सुचूच तर द्यायचा नाही. तसं अग्नीनेही हसतच तिला जकडून घेतलं. तर मग चला, आता सियावणीचा रोमॅन्स तर होतच राहील, पण तुम्हा सगळ्यांना नीरवच्या एंगेजमेंटचं आत्ताच इन्व्हिटेशन देतेय मी. त्यामुळे पुढचा भाग आवर्जून पाहून नीरवच्या एंगेजमेंटला उपस्थिती जाहीर करा बरं, आणि कमेंट्स करून त्यांना भरभरून अभिनंदनही द्या. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप लोकांसोबत ही स्टोरी शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.